आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे आणि तुमच्याही महत्त्वाचा आहे. आपल्या रोजच्या जेवणात वापरली जाणारी कोथिंबीर वर्षभरासाठी कशी साठवून ठेवायची ती आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर ही हिरवीगार कोथिंबीर मी वर्षभरासाठी कशी साठवून ठेवलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कोथिंबीर जेव्हा महाग होते तेव्हा आपण ही कोथिंबीर वापरू शकतो. एखाद्या बॉटलमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही कोथिंबीर स्टोअर करून ठेवू शकता. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत ही कोथिंबीर मी साठवून ठेवलेली आहे. आता थंडीमध्ये बाजारात भरपूर अशी कोथिंबीर आलेली आहे, तर तुम्हीसुद्धा बाजारातून कोथिंबीर घेऊन या आणि अशी स्टोअर करून ठेवा. आणि तुम्ही जेव्हा कोथिंबीर महाग होते तेव्हा नक्कीच ह्या कोथिंबीरीचा उपयोग आणि फायदाही तुम्हाला आहे. तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा बरं का. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता इथे मी बाजारातून 3 जुड्या कोथिंबीरीच्या आणलेल्या आहेत. 3 जुड्या आणलेल्या आहेत, त्या मी 10-10 वाल्या कोथिंबीरीच्या जुड्या आणलेल्या आहेत, पाहू शकता. आता आपल्याला कोथिंबीर स्टोअर करायची, तर पहिली टीप लक्षात ठेवा. स्टोअर करताना आपण कोथिंबीर बारीक पानांची आणायची, म्हणजे ज्याची पानं बारीक असतील म्हणजे तिला देशी कोथिंबीर बोलतात बरं का. जी इलायती म्हणजे मोठ्या पानांची कोथिंबीर असते ती आणू नका. अशी ही तुम्ही बारीक पानाची कोथिंबीर घेऊन या आणि तिला स्टोअर करा. तिला अशी मी खुडून घेतलेली आहे. देठांसकट घेतली तरी चालेल, ज्याची कोवळी देठं असतील ती घेतली तरी चालतील आणि पिवळी पानं असतील ती घेऊ नका बरं का. आता हिला मी अशीच साफ करणार आहे. अशीच मी साफ करून घेतलेली आहे माझी एक जुडी. पुढे मी तुम्हाला दुसरी जुडी कशी साफ केली पटकन तेही दाखवते, ते पहा बरं का. आता इथे मी दुसरी जुडी घेतलेली आहे, ती पटकन कशी साफ करायची ते पण सांगते तुम्हाला. आता मी इथे जुडी सोडून घेतली आणि मागची देठं आहेत ना ती सुरीने कापून घ्यायची. पहा इथे मागची देठं मी सुरीने कापून घेतलेली आहेत. आणि ही आपली पटकन झटपट कोथिंबीर साफ करण्याची पद्धत आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये काही घाण कचरा साप गवत असेल ते साफ करायचे. जे काही पिवळी पानं असतील, काही जाड देठं असतील ती काढायची, म्हणजे ही पटकन अशी कोथिंबीर आपली साफ होते. आणि बघा इथे जर जाड देठ असेल ते काढून टाकायचे आणि कोवळ्या देठाची आपल्याला कोथिंबीर घ्यायची. तर अशीच ही पटकन साफ होते. तर तुम्हीही अशी पटकन साफ करा कोथिंबीर. बघा इथे अशी मी छान अशी कोथिंबीर साफ केलेली आहे. इथे माझ्या तिन्ही जुड्या साफ झालेल्या आहेत. आता ह्यातलीच मी थोडीशी घरात वापरण्यासाठी कोथिंबीर ठेवते. तर तुमच्याकडे कोणताही प्लॅस्टिकचा डब्बा असेल किंवा आईस्क्रीमचा एखादा डब्बा असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता. न धुता, म्हणजे हिला धुवायची नाही आहे, अशीच ठेवायची, म्हणजे ही जवळजवळ 15 दिवस तरी हिरवीगार आणि फ्रेश अशी कोथिंबीर राहते. तर तुम्हीही अशी फ्रेश कोथिंबीर राहण्यासाठी एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करून न धुता स्टोअर करा. त्याच्यामुळे ती छान फ्रेश कोथिंबीर फ्रीजमध्ये 15 दिवस तरी नक्कीच राहते. पुढे आपण कोथिंबीरीच्या काड्याचाही उपयोग करणार आहोत. तर कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात म्हणजे कोवळ्या असतील त्या घ्यायच्या आणि त्याचाही उपयोग आपण करू शकतो. त्याचं आपण हिरवं वाटण करू शकतो. हिरवा वाटणामध्ये तुम्ही आलं, लसूण, मिरची घालून ह्याचं वाटण करून तुम्ही फ्रीजरला 15 दिवस ठेवू शकता. ते सुद्धा तुम्ही भाज्यांमध्ये वापरू शकता किंवा तुम्ही रोजच्या वाटण्यामध्ये ह्या काड्या टाकल्या तरी चालेल, त्यांनीही भाजीला चांगला स्वाद येतो. चला तर आता ह्या कोथिंबीरीला भरपूर अशी माती असते, तर आपण हिला सुरुवातीला धुवून घेऊयात. तर मी एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची. आता ह्या कोथिंबीरीला ह्याच्यामध्ये आपण 5 मिनटं तरी ठेवायचे आणि आपण स्टोअर करणार आहोत म्हणून ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आता मीठ टाकून ह्याला आपण 5-1 मिनटं टोपामध्ये ठेवून द्यायचे. त्याच्यामुळे जी काही माती असते कोथिंबीरीला काही ती तळाला जाऊन बसते. पुढे मी तुम्हाला दाखवते किती माती असते. आणि ही आपण एका चाळणीमध्ये मी या कोथिंबीरीला काढून घेते आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हिला. आणि एका टोपावर ही चाळण मी निथळायला ठेवणार आहे. पहा किती माती आहे ना, खाली दिसली बरं का. आता हिला आपण एका टोपावर
ठेवणार आहोत आणि जे काही पाणी असेल ते निथळून द्यायचे आणि पूर्णपणे कोथिंबीर निथळून झाल्याच्या नंतर आपण हिला कापायला घेणार आहोत। आता पुढे बघा, इथे कोथिंबीर माझी निथळलेली आहे। मी आता हिला बारीक चिरून घेते। देठ जरी असतील तरी तिला बारीक चिरून घ्यायचे। तर आता बाजारामध्ये भरपूर अशी स्वस्त कोथिंबीर आलेली आहे, तर तुम्ही नक्कीच घेऊन या आणि अशी कोथिंबीर तुम्ही आणा आणि स्टोर करा आणि वर्षभरासाठी तुम्ही ही कोथिंबीर वापरू शकता। आणि हिरवीगार कोथिंबीर राहते, हिचा कलरही अजिबात बदलत नाही। जेव्हा कोथिंबीर महाग असते तेव्हा आपण बऱ्याच वेळा विचार करतो आणि आपण बायका करतो कोथिंबीर घेण्यासाठी खरंच विचार करतो, घेऊ का नको असं आपलं होतं। तेव्हा आपण तेव्हा विचार न करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, तर तुम्ही अशी कोथिंबीर स्टोर करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला कोथिंबीर महाग होईल तेव्हा तुम्ही ही कोथिंबीर वापरा। तर आता मी इथे ही सर्व बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर। बघा, आता इथे माझी चिरून झालेली आहे। आता पुढे आपण एका कॉटनच्या कपड्यावर म्हणा किंवा एखाद्या पातळ ओढणीवर हिला फॅन खाली सुकवायची आहे। आता मी हिला फॅन खाली सुकवून ठेवलेली आहे। इथे कोरडी करून घ्यायची आणि पातळ पसरवायची। हिला पातळ पसरवली ना की ती एकदम पटकन कोरडी होते कोथिंबीर। जवळजवळ 1-1.5 तासामध्ये म्हणलं तरी ही कोथिंबीर लगेच कोरडी होते, म्हणजे सुकी होते। त्याच्यात पाण्याचा अंश अजिबात राहत नाही। तर मी अशी हिला पातळसरशी पसरून घेतलेली आहे बघा। आणि आता पुढे आपण सुकली ना की तिला पुढे उन्हामध्ये सुकवणार आहे। जर तुम्हाला उन्हामध्ये सुकवायची नसेल कोथिंबीर तर तुम्ही 2 ते 3 दिवस फॅन खाली सुकवली तरी चालेल। बघा, आता इथे एकदम कोरडी झालेली आहे। तर आता मी टेरेसमध्ये माझ्या ऊन येतं सकाळी तिथे मी आता हिला सुकवणार आहे। तर मी हिला एका ताटामध्ये भरून घेते। पहा, हिचा कलरही छान राहिलेला आहे, कुठे असा म्हणजे हे झालेली नाही आहे, बघू शकता तुम्ही। आता मी हिला एका ताटामध्ये काढून घेते आणि उन्हामध्ये सुकवणार आहे। जर तुम्हाला हिला उन्हामध्ये सुकवायची नसेल तर तुम्ही नक्कीच फॅन खाली जरी सुकवली तरी ही कोथिंबीर छान मस्त होते आणि ही पण कोथिंबीर वर्षभर टिकते। फॅन खाली सुकवलेली कोथिंबीर वर्षभर टिकते, पण शक्यतो उन्हात सुकवली तर ती म्हणजे कशी उन्हात सुकवलेलं जरा वेगळंच असतं ना, म्हणून मी इथे उन्हात सुकवलेली आहे। आता हिला उन्हामध्ये मी 1-1.5 तास ठेवणार आहे। बस 1-1.5 तासामध्येच ही मस्त सुकी होते, ड्राय होते, आपल्याला स्टोर करण्यासाठी ही रेडी होते आणि हिचा कलरही अजिबात बदलत नाही। तर चला, आहे ना अगदी सोपी आणि साधी पद्धत। मग आत्ता तुम्ही हिवाळा चालू आहे, तुम्ही पण बाजारातून भरपूर अशी कोथिंबीर घेऊन या आणि स्टोर करा आणि जेव्हा कोथिंबीर महाग होईल तेव्हा ही कोथिंबीर तुम्ही नक्कीच वापरा। बघा, आता इथे माझी एकदम सुकी झालेली आहे कोथिंबीर आणि हिचा कलरही बदललेला नाही बरं का, कलरही तसाच राहतो। आता तुम्ही भाजीमध्ये वापरा, नाश्त्यांमध्ये वापरा, जेवणात कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही ही वापरू शकता। आणि हवाबंद डब्यामध्ये हिला भरून ठेवा। फक्त डब्बा आपला एकदम सुका पाहिजे, ओलसर डब्यामध्ये अजिबात भरू नका। एकदम कोरडा डब्बा घ्या, कोणताही घेताल तो, आणि त्याच्यामध्ये हिला स्टोर करून ठेवा। चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, एखादी कमेंट नक्की करा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग, बाय बाय।